श्रोते हो नमस्कार. मी शीतल धानकुटे. मी मनीषा रोडे. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. आकाशवाणी म्हटलं की सर्वप्रथम कानात गुंजते ती प्रसिद्ध संकेत धून, जी संगीतकार वॉल्टर कॉफमन यांनी तयार केली होती. आणि मनात जाग्या होतात त्या अनेक आठवणी. श्रोते हो, आकाशवाणी केंद्राची संकेत धून आणि सुंदर भक्तिगीत ऐकलं की सर्वसामान्य नागरिकांची रम्य पहाट सुरू होते. आकाशवाणीला पूर्ण झालेली 90 वर्ष हा एक कालखंड नाही, तर अनेक पिढ्यांच्या आठवणींचा, संस्कारांचा, ज्ञानाचा, भावविश्वाचा प्रवास आहे. आकाशवाणी जनमानसाशी जोडलेल्या एका भावनिक नात्यांचा उज्ज्वल, प्रेरणादायी आणि लोकाभिमुख प्रवासाचा उत्सव आहे. जनतेचा आवाज, संस्कृतीचा आरसा आणि लोकशाहीचा सशक्त आधारस्तंभ आहे. गेली 90 वर्ष आकाशवाणी प्रत्येक नागरिकांच्या सुखदुःखातील विश्वासू साथीदार म्हणून कार्यरत आहे. माहिती, शिक्षण आणि मनोरंजन यांचा सुरेख सुंदर संगम घडवत आकाशवाणीनं श्रोत्यांशी एक अतूट नातं निर्माण केलं आहे. श्रोते हो, भारतातील जनसंवादाचं एक अत्यंत प्रभावी, विश्वासू आणि जुनं माध्यम म्हणजे आकाशवाणी. देशाच्या कानाकोपऱ्यात रसिक श्रोत्यांच्या कानामनात पोहोचणारं हे प्रभावी माध्यम. आकाशवाणीनं आपला 90 वर्षाचा यशस्वी टप्पा गाठला आहे. हा टप्पा गाठताना लोकांना जोडण्याचं काम केलं आहे. श्रोते हो, चंद्रपूर आकाशवाणीचं हे रोपटं 6 डिसेंबर 1992 ला रुजवण्यात आलं. त्यानंतर अनेक अधिकारी, कलावंत, उद्घोषक, निवेदक यांनी ते फुलवण्याचं, बहरवण्याचं कार्य केलं. आकाशवाणी या रोपट्याच्या मूळ फांद्या म्हणजे इथले कार्यक्रम अधिकारी आणि त्यांच्या मार्गदर्शनात बहरत गेलेले कार्यक्रम, बहरण्याची पोच पावती देणारा मायबाप रसिक श्रोतावर्ग, आकाशवाणीच्या प्रवासात जोडले गेलेले. इथे अनेक कलावंत अभिव्यक्त झाले, पण आज आकाशवाणीशी जुळलेले अधिकारी आपला प्रवास उलगडून सांगताना व्यक्त झाले ते असे. नमस्कार, मी मनोहर पवनीकर, सहाय्यक निदेशक कार्यक्रम, आकाशवाणी मुंबई, सेवानिवृत्त. 31 ऑक्टोबर 1987 ला प्रसारण अधिकारी म्हणून आकाशवाणी नागपूर केंद्रात रुजू झालो. 1997 मध्ये मला कार्यक्रम अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आणि आकाशवाणी चंद्रपूर केंद्रात 1997 ते 2002, 2008 ते 2012 आणि 2017 ते 2019 या कार्यकाळात कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत होतो. या दरम्यान युववाणी कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील आणि ग्रामीण भागातील असंख्य युवक युवतींना संधी देण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला आहे. तसंच चंद्रपूर येथील वास्तव्यात चंद्रपूरचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय वित्त राज्यमंत्री दिवंगत स्वर्गीय शांतारामजी पोटदुखे, साहित्यिक मदन धनकर, साहित्यिक अनिल काटकर, डॉक्टर शरद सालफडे, ग्रामगीताचार्य तुकाराम दादा अड्याळ टेकडीचे, खासदार श्रीयुत नरेश पुगलिया, तत्कालीन केंद्रीय मंत्री श्री हंसराजजी हैस,
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन वनमंत्री सुधीरजी मुनगंटीवार, इतिहास संशोधक दत्ताजी तन्नीरवार यांच्यासह अनेक अशा मान्यवरांच्या ध्वनिमुद्रणाची संधी मला इथे मिळाली. त्याबरोबरच कृषी कार्यक्रम बघत असताना आनंद निकेतन कृषी महाविद्यालय आनंदवन वरोरा आणि कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही इथल्या शास्त्रज्ञांचं, प्राचार्यांचं, सर्व अधिकाऱ्यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. प्रामुख्यानं आकाशवाणी चंद्रपूर केंद्रात कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत असताना ऊर्जानगर इथं आकाशवाणी नागपूर, आकाशवाणी चंद्रपूर आणि चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं युवक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात जवळपास 200 युवक युवती सहभागी झाले होते आणि त्यांनी आपल्या कलागुणांचं प्रदर्शन केलं होतं. हा एक उल्लेखनीय कार्यक्रम म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्याचप्रमाणे राष्ट्रसंतांचं समर पर्व चिमूर नावाचं 30 एप्रिलला राष्ट्रसंतांची जयंती असते, ग्रामजयंती म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्तानं राष्ट्रसंतांचं समर पर्व चिमूर ह्या रूपकाचं मी लेखन केलं होतं आणि ते महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून प्रसारित झालं होतं. याबरोबरच आकाशवाणी चंद्रपूर केंद्रात कार्यरत असताना विविध प्रकारच्या उद्घोषक असतील, निवेदक असतील, प्रसारण सहाय्यक म्हणून काम करणारे असतील, या सर्वांना मार्गदर्शन करण्याची मला संधी मिळाली. तसंच एप्रिल 2019 मध्ये मला आकाशवाणी चंद्रपूर इथं कार्यरत असताना सहाय्यक निदेशक कार्यक्रम या पदावर पदोन्नती मिळाली आणि 2019 मध्ये नोव्हेंबर महिन्यात आकाशवाणी मुंबई इथं सहाय्यक निदेशक म्हणून मी रुजू झालो. त्यावेळी श्री नीरज अग्रवाल अतिरिक्त महासंचालक म्हणून लाभलेत. त्यांच्या मार्गदर्शनात विविध जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मला आकाशवाणी मुंबई इथं मिळाली. याचा विशेषत्वानं उल्लेख करावा लागेल. मुंबई इथं कार्यरत असताना महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांसाठी एकच युनिफॉर्म फिक्स पॉइंट चार्ट तयार करण्याची जबाबदारी माझ्यावर आली. याचा उद्देश महाराष्ट्रातील इतर केंद्रावर तयार करण्यात येणारे कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर प्रसारित व्हावेत. यात चिंतन, आरोग्यम धनसंपदा, वनिता मंडळ, युववाणी, स्वास्थ्य विषयक कार्यक्रम, साहित्य सौरभ, हिंदी कार्यक्रम यांचा समावेश करण्यात आला. या युनिफॉर्म फिक्स पॉइंटचा उद्देश पैशाची काटकसर, दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती आणि एकाच केंद्रावर एकाच मानधन देऊन राज्यभरच्या श्रोत्यांसाठी कार्यक्रम प्रसारित करावेत हा होता. ज्यामुळे मुंबई केंद्रानं तयार केलेला कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांना प्रसारित होतो. तसेच इतरही केंद्रांनी तयार केलेले कार्यक्रम सर्व राज्यभरच्या श्रोत्यांना ऐकता येतील. यामुळे कार्यक्रमात वैविध्य आणता येईल. हे सर्व करीत असताना यात मला अतिरिक्त महासंचालक श्री नीरज अग्रवाल यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं हे मी विसरू शकत नाही. तसंच मी 31 ऑक्टोबर 87 ला प्रसारण अधिकारी म्हणून रुजू झालो आणि 31 डिसेंबर 2022 मध्ये सहाय्यक निदेशक कार्यक्रम संचालक म्हणून सेवानिवृत्त झालो आकाशवाणी मुंबईहून. एकूणच माझ्या संपूर्ण 35 वर्ष 2 महिने 1 दिवसाच्या सेवेचा कालावधी बघताना मी विविध प्रकारचे कार्यक्रम केले आहेत. त्याचा उल्लेख जर करता आला तर तो असा असेल. सॉफ्टवेअर मालिकेमध्ये आदिवासींचं जीवन संगीत नावाची मालिका तयार केली होती, ज्यात 13 आदिवासी घेतले होते. तसं एक आदिवासी पावरा आहे किंवा हलबा आहे किंवा कोलाम आहे. तर या एका आदिवासीचं जन्मापासून मृत्यूपर्यंतचे जे संगीत आहे त्या संगीताचं प्रत्यक्ष ध्वनिमुद्रण करून आणि तेही ध्वनिमुद्रण प्रत्यक्ष ध्वनिमुद्रण म्हणजे आदिवासी ज्या ज्या पाड्यात राहतात त्या पाड्यात म्हणजे खेड्यात जाऊन त्यासाठी आम्ही विदर्भ, मराठवाडा, खानदेश, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात जिथं कोलाम राहतात असे आदिवासी राहतात त्या पाड्यांवर जाऊन तिथून त्यांची गाणी ध्वनिमुद्रित करून आणून तज्ज्ञांकडून आलेख लिहून त्या कार्यक्रमाचं प्रसारण केलं आणि 13 भागांची मालिका प्रसारित केली आदिवासींचं जीवन संगीत. तसंच विदर्भातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ नावाची एक मालिका तयार करण्यात आली. एक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके हा सुद्धा तयार करण्यात आला. तो 5 मिनिटाचा मराठी वाङ्मयीन कार्यक्रम होता. या 5 मिनिटाच्या वाङ्मयीन कार्यक्रमामध्ये जसं राष्ट्रसंत तुकडोजी, नाटककार राम गणेश गडकरी, नाना जोग, कवी अनिल यासारख्या साहित्यिकांची यादी तयार करण्यात आली
आणि त्या यादीच्या धर्तीवर नागपुरातील प्रख्यात साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर यशवंत मनोहर यांना पाचारण करून त्यांना विनंती करण्यात आली की आपण या 30 साहित्यिकांवर आलेख आम्हाला उपलब्ध करून द्यावेत, ज्यामध्ये 5 मिनिटाचे आलेख असतील. त्या 5 मिनिटाच्या आलेखामध्ये 3 मिनिटांमध्ये त्या साहित्यिकाचा जीवन प्रवास आणि साहित्य प्रवास सांगायचा आणि उर्वरित 2 मिनिटांमध्ये त्यांची जी एक अजरामर जी कलाकृती असेल ती सादर करायची. नाटक असेल तर नाट्यछटा सादर करायची, कविता असेल तर कविता सादर करायची, गीत असेल तर गीत सादर करायचं. अशा पद्धतीनं हा ऐसी अक्षरे रसिके हा मराठी वाङ्मयीन कार्यक्रम तयार करण्यात आला. तसंच महत्वाचं म्हणजे आकाशवाणीचं आर्कायव्हल रेकॉर्डिंग असतं, ज्याला आकाशवाणीच्या संग्रहासाठी ध्वनिमुद्रित केलं जातं. त्यांचं जीवन कार्य प्रामुख्यानं नोंदवलं जातं त्यांच्या आवाजात. त्या कार्यक्रमामध्ये मला बाबा आमटे, डॉक्टर द.बी. कुलकर्णी, प्राचार्य राम शेवाळकर, रा. सु. गवई, कवी ग्रेस यासारख्या आपापल्या क्षेत्रात उच्च भरारी घेतलेल्या व्यक्तिमत्वांचे आर्कायव्हल रेकॉर्डिंग करायची संधी मला मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. त्याचप्रमाणे एकूणच जर विचार केला तर मुळात मी शालेय महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, वादविवाद, समयस्फूर्त या भाषण स्पर्धांमध्ये सहभागी होऊन विविध पारितोषिकं मिळवली आहेत. याच आधारावर माझी प्रसारण अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. एकूण 35 वर्षे 2 महिने आणि 1 दिवस इतक्या कालावधीची आकाशवाणी सेवा केली. या सेवेदरम्यान नागपूर, चंद्रपूर, अकोला, मुंबई इथं आकाशवाणीची भ्रमंती करण्यास मिळाली. आज 35 वर्षाच्या सेवेनंतर मागे वळून पाहताना जीवन कृतार्थ झाल्याचं समाधान आहे. या प्रवासात विविध स्तरावरील कलाकार, साहित्यिक, सामान्य नागरिक, कार्यक्रमात सहभागी युवा कलाकार, श्रोते यांनी अपार स्नेह दिला. तसंच माझे सर्व सहकारी, अधिकारी, कर्मचारी आणि विविध घटकातील असंख्य व्यक्तिमत्वांनी दिलेल्या प्रेम, आदर आणि सहकार्य याचा मी सदैव ऋणी राहण्याचं धन्यता मानतो. धन्यवाद. आकाशवाणीचा सुरू झालेला हा प्रवास रेडिओच्या एका छोट्याशा लहरीपासून सुरू होऊन आज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत विविध भाषा, संस्कृती आणि परंपरांना जोडणारा आवाज ठरला आहे. गावागावातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, कलाकार आणि सर्वसामान्य नागरिक यांचा विश्वास संपादन करणारं माध्यम म्हणून आकाशवाणी आजही महत्वाची आहे. बातम्या, भक्तिसंगीत, शास्त्रीय संगीत, नभोनाट्य, कृषीविषयक माहिती या सर्व माध्यमातून आकाशवाणीनं आपल्यात विश्वास निर्माण केला. नभातून आली एक सुरांची लकेर, नभातून आली एक सुरांची लकेर, घरात पोहोचली ती आनंदमय सांज सवेर. हे आकाशवाणी केंद्र आहे, हा पडताच कानी सूर. मनातील काळजी आणि थकवा क्षणात होईल दूर. शेतात राबणाऱ्या कष्टकऱ्यांचा तो सांगती, घरातल्या माऊलीच्या सुख दुःखाची ती सोबती. कधी ऐकवे भक्तीचा अन मोलाचा संदेश, तर कधी गाण्यांनी सुखावे अवघा हा देश. बातम्या, नाटक, गाणी अन माहितीचा हा खजिना, तुझ्या विना रे आकाशवाणी आमचा दिवस सजेना. तंत्रज्ञानाच्या युगातही तुझी जादू आहे न्यारी, अजूनही ऐकते जग तुझी सुरांची गोडस्वारी. आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या प्रवासाविषयी बोलताना अनिरुद्ध कांबळे, सेवानिवृत्त कार्यक्रम अधिकारी, आकाशवाणी. आकाशवाणीशी माझा संबंध सुरुवातीला 1985-86 दरम्यान आला. त्यावेळेस मी एक सहज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्क्रिप्ट युवावाणी विभागाला पाठवली होती आणि ती सिलेक्ट झाली आणि त्यावेळेस मला तिथे युवावाणी कार्यक्रमात भाषण करण्याची संधी मिळाली. तेव्हा जे कार्यक्रम अधिकारी होते यशपाल रामावत साहेब, ते मला म्हणाले की तू युवावाणीमध्ये निवेदक पद असतं कॅज्युअल स्वरूपाचं, तर तू अर्ज कर. मग मी अर्ज केला आणि नंतर मला ती संधी मिळाली. त्यामध्ये कार्यक्रम सादर करायला मिळाले आणि पुढे 1991 मध्ये स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून प्रसारण अधिकारी पदावर माझी पोस्टिंग आकाशवाणी चंद्रपूरला झाली. सुरुवातीचा काळ तसा ट्रान्समिशन चा नव्हताच, कारण की ते टेस्टिंग प्रसारण सुरू होतं. त्यामुळे दुपारच्या वेळेस गाणे वगैरे आम्ही प्रसारित करीत होतो. पण जेव्हा स्टेशन 6 डिसेंबर 1992 सुरू झालं,
त्यावेळेस पासून मग आम्ही नियमितपणे कार्यक्रम करायला लागलो आणि निश्चितपणे त्यावेळेस योगायोगाने जे पहिले अधिकारी होते कार्यक्रम विभागाचे प्रमुख ते यशपाल रामावत साहेब होते आणि हा एक माझ्या आयुष्यातला एक मोठा योग होता की ज्यांच्या हाताखाली मी आकाशवाणीमध्ये पहिल्यांदा प्रवेश केला होता युवावाणीमध्ये, त्यांच्याच हाताखाली मी मग एक कर्मचारी म्हणून काम करू लागलो होतो आणि त्यांचा अनुभव छान मार्गदर्शन करायचे, कारण की आम्ही सगळे नवीन होतो, स्वरूप आम्हाला माहिती नव्हतं. त्या प्रवासामध्ये जवळपास 20-22 वर्ष मी चंद्रपूरला काढलेत आणि विविध जे कार्यक्रम होते त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मला त्यावेळेस जे अधिकारी होते त्यांनी दिली. मुख्य म्हणजे प्रशासनिक काम कशा पद्धतीने चालतं प्रामुख्याने कार्यक्रम विभागाचं, त्याचाही त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मला त्यांनी दिली. तर आम्हाला एक बाजार फीचरसाठी साऊंड इफेक्ट हवा होता आणि तो साऊंड इफेक्ट हवा होता आम्हाला पक्ष्यांच्या किलबिलाटाचा. तर आम्ही पहाटे 4 वाजता आम्ही त्या आझाद गार्डन मध्ये गेलो. मी आणि तोळकर होते, आम्ही दोघं मिल्ट्रॉन मशीन घेऊन गेलो. तो साऊंड इफेक्ट आम्ही रेकॉर्ड केला पहाटेच्या सुमारास. सगळे लोक तिथे जे फिरायला येणारे होते ते आम्हाला बघत होते की एवढ्या सकाळी काय आहे म्हणून. पण ती त्यावेळेस मजा आली, थोडंसं एक वाटलं की काहीतरी आपण म्हणजे वेगळं करतो आहोत. तर असे अनेक प्रसंग लक्षात आहेत तिथले. काही चांगल्या व्यक्तींच्या मुलाखती घ्यायला मिळाल्या. त्यामध्ये बाबा आमटे आहेत, अड्याळ टेकडीचे तुकाराम दादा गीताचार्य आहेत, त्यांची दीर्घ मुलाखत आम्ही घेतली होती. आणि या सगळ्या लोकांनी जेव्हा मुलाखत झाल्याच्या नंतर पाठीवर थाप मारली तेव्हा असं वाटलं की आपल्याला यांचा आशीर्वाद मिळाला, ही भावना तेव्हा निर्माण झाली होती. आणि ही सगळी संधी अर्थातच पिंपळकर साहेबांच्या काळामध्ये मला जास्त मिळाली, कारण की त्यांचा बराच काळ चंद्रपूरला गेला आणि आम्ही बराच काळ सोबत काम केलेलं आहे. त्यासोबतच काही चांगली लोक जी आकाशवाणीमध्ये यावी आणि त्यांनी पण आपले विचार व्यक्त करावेत म्हणून मी प्रयत्न करत होतो. आम्ही सगळे प्रयत्न करत होतो. आणि काही जे लिहिण्याची त्यांना प्रेरणा त्यांच्याकडे म्हणजे आकाशवाणी कशासाठी कसं लिहायची एक प्रकारची भीती होती, ती भीती घालवण्याचं काम आम्ही केलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की अनेक लोक लिहिते झाले आणि आकाशवाणीशी ते संपर्कात आले. त्यामुळे एक वैयक्तिकरित्या एक मित्रपरिवार निर्माण झाला आणि कार्यक्रमाला चांगले वक्ते पण मिळत होते. हा एक मला असं वाटतं की मोठा प्लस पॉईंट होता. त्याशिवाय जे आकाशवाणीमध्ये जे कार्यक्रम चालत होते, सहज सुचलं म्हणून आहे किंवा संध्या छाया आहे किंवा एक कार्यक्रम जनसंवाद चालायचा, अशा कार्यक्रमा किंवा आणि याशिवाय इतर संवादात्मक जे कार्यक्रम होते, विशेषतः कामगार सभा, या कार्यक्रमातून काही चांगले विषय जावेत, काही लोकांना कळावं, प्रासंगिक विषयावर आधारित सगळे कार्यक्रम असायचे. तर आम्ही प्रयत्न करत होतो. कधी ते संवादात्मक राहायचं, कधी स्क्रिप्टच्या स्वरूपात राहायचं एखाद्या विषयावरती, तर कधी ते ड्रामा स्वरूपात पण राहायचं. तर अशा पद्धतीनं ते कार्यक्रम आम्ही सादर करत होतो. आणि एक वेगळेपणा असावा. आणि किंवा आकाशवाणीचं जे ब्रीदवाक्य आहे की बहुजन हिताय बहुजन सुखाय, या कन्सेप्टला धरून ते सगळे कार्यक्रम असावेत, अशी आमची नेहमी भूमिका असायची. त्या भूमिकेतून आम्ही काम करत होतो. त्या काळामध्ये आम्ही किसानवाणी कार्यक्रम जेव्हा हाताळत होतो शेतकऱ्यांचा, तर त्यानिमित्तानं जवळपास चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बरीचशी गावं आम्हाला फिरायला मिळाली. आणि ती गावं व्यक्तिशः मला अनुभवता आली की ग्रामीण जीवन कसं असतं, त्यांच्या शेतीचे काय प्रश्न आहेत आणि मग त्यांना कसा जीवन चक्र चालवत असताना कसा त्रास होतोय, सगळं अतिशय जवळून पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं, त्यांच्याकडून ऐकताना मिळालं. विशेषतः संध्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून उच्च अधिकाऱ्यापासून तर व्यावसायिक, डॉक्टर, वकील या सगळ्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. आणि त्यांचं अंतरंग सुद्धा उलगडता आलं किंवा त्यांनी जे काही सांगितले त्यांचे अनुभव ते आपल्याही आयुष्यामध्ये पुढे कामात येतील, ही भावना नेहमी कायम राहिली. आकाशवाणीने वैयक्तिक जीवनामध्ये मला भरपूर दिलेला आहे. एक तर ज्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतात, ती भूमिका आकाशवाणीने माझ्या आयुष्यामध्ये पार पाडली, हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो. आणि आकाशवाणीच्या माध्यमातून जो एक मित्रपरिवार तेव्हा निर्माण झाला होता, मग ते आकाशवाणीच्या कार्यक्रमामध्ये काम वक्ते म्हणून आलेले असतील किंवा एखादं त्यांनी टॉक दिलेलं असेल किंवा कोणत्या कार्यक्रमात पार्टिसिपेशन दाखवलं असेल, त्या सगळ्यांशी मैत्रीपूर्ण म्हणजे संबंध आजही टिकून आहेत. पण त्याचबरोबर एक या सगळ्यातला महत्वाचा भाग एक असा होता की आपण प्रत्यक्ष लोकांशी
लोकांशी भेटत नाही किंवा संवाद साधत नाही, पण असे अनेक लोक नाव ऐकत होते रेडिओवरून आणि तेव्हा जेव्हा भेट झाली तेव्हा म्हणायचे की अरे हा तुमचं नाव आम्ही ऐकून आहोत. हे एक सुखद अनुभव सुद्धा आम्हाला आकाशवाणीमधून ऐकायला मिळाले. आजही कधी नागपूरमध्ये कोणी भेट झालं आणि त्यांनी सांगितलं की अरे हा तुमचं आम्ही ऐकत होतो, तर फार आनंद होतो. एकूणच हा जो प्रवास होता खूप छान गेला. अधिकाऱ्यांनी चांगलं सांभाळून घेतलं, काही जबाबदाऱ्या दिल्या त्या आपल्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुद्धा केला आणि त्यामुळे त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन काम करत होतो. आणि एक आनंदाचे क्षण सगळे आकाशवाणीच्या सेवेमध्ये जेवढा काळ गेला त्या काळात मी अनुभवले आणि ती शिदोरी आजही माझ्यासोबत आहे. नंतर मी जळगावला गेलो, तिथे सुद्धा मला चांगले अधिकारी मिळाले. कागलकर साहेब होते, सपकाळे साहेब होते. या दोघांनी सुद्धा व्यवस्थितरित्या माझी अडचण म्हणजे कारण की मला तेव्हा जाणं जास्त करावं लागायचं. फॅमिली माझी नागपूरला होती, मी जळगावला होतो, पण त्यांनी पण फार मला सांभाळून घेतलं आणि गायडन्स पण केलं की काम इथे कशा प्रकारांचे. मोठं स्टेशन होतं, FM मधून मी डायरेक्ट मोठ्या स्टेशन मध्ये जात होतो. तिथे जबाबदाऱ्या पण थोड्या जास्त वाढत होत्या, टेक्नॉलॉजी वाढत होती. या टेक्नॉलॉजीशी पण कसं जुळवून घ्यायचं हे सुद्धा तिथे मला त्यांनी थोडंसं सहकार्य केलं. काही माझ्या सबऑर्डिनेट होते त्यांनी सुद्धा मला चांगलं त्यामध्ये कॉपरेशन केलं. चंद्रपूर बाबत एक आठवण मला आहे की तिथे जी प्रत्येक गोष्ट येत होती, मग तो कॉम्प्युटर असो किंवा मग फोन इन प्रोग्राम असो, या सगळ्याला पहिल्यांदा हाताळण्याची संधी मला त्यावेळेसच्या अधिकाऱ्याने दिली. हे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि ही स्मृती माझ्या मनामध्ये कायम आहे. आणि तेव्हा आकाशवाणीसाठी जे स्क्रिप्ट लिहित होतो, ज्या ज्या विषयावरती लिहिलेलं आहे, काही लोकांनी काही कॅज्युअल अनाउन्सर्स जेव्हा लिहून मागत होते ते, किंवा मग स्वतः एखादा पुढाकार घेऊन मला वाटलं या विषयावर लिहावं, तर त्याबाबत मी जेव्हा लिहित होतो ती सवय आजही माझी कायम आहे. म्हणजे आकाशवाणीने मला एक प्रकारे स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करण्याची जी संधी दिली आणि आजही ती प्रक्रिया तशीच मी कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. आकाशवाणी ही जरी वनवी असली तरी तिला 90 वर्षाचा कालखंड काही छोटा कालखंड नाही. या कालखंडामध्ये आकाशवाणीने विश्वासार्हता कमवली, लोकांचा विश्वास कमवलेला आहे आणि म्हणूनच आजही घराघरामध्ये रेडिओ ऐकला जातो. आणि दुसरी गोष्ट एक महत्वाची यामध्ये की आकाशवाणीच्या माध्यमातून जी विश्वासार्हता निर्माण झालेली आहे लोकांमध्ये प्रसार माध्यमांच्या संदर्भामध्ये, ती आजही टिकून आहे. आता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स आले, त्या प्लॅटफॉर्म सुद्धा उपयोग घेतात, पण तरी ही जी सवय लागली आहे त्याच्यासाठी आकाशवाणीचं एक मोठं योगदान आहे. आकाशवाणीने लोकांना ऐकण्याची जी एक शिकवण दिली किंवा त्यांना जो सराव करून दिला हा अतिशय महत्वाचा आजच्याही काळात ठरतोय, तेव्हाही ठरला होता. कारण आकाशवाणीचं जे एक धोरण आहे मनोरंजन, प्रबोधन आणि शिक्षण, तर या मार्गानुसार आकाशवाणीमध्ये आम्ही सुद्धा आमच्या परीने प्रयत्न करत होतो आणि त्याच्या सुखद आठवणी आजही आमच्या मनामध्ये आहेत. या 90व्या वर्षाच्या निमित्तानं श्रोत्यांना आणि आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चंद्रपूर म्हणजे ताडोबा ही वाघांची भूमी, कोळशाची खाण असलेली नगरी, महाकाली मातेची पावनभूमी आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेचं शहर. आणि या शहरात आकाशवाणी केंद्रानं स्थानिक कला, लोकसंगीत, शेतकऱ्यांच्या समस्या यांना आवाज दिला. इथल्या लोककला, पोवाडे, भजनं आणि स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळालं ते आकाशवाणीमुळेच. चंद्रपूर नगरीच्या मातीतील सूर आकाशवाणी देते त्यांना नवा नूर. विद्यार्थी, शेतकरी, वृद्ध महिला, युवक या प्रत्येकाच्या जीवनात आकाशवाणीचा खास ठसा आहे. स्थानिक बोलीभाषा, लोककला आणि गाणी हे सर्व आकाशवाणीनं जपलं. भारतीय शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, सुगम संगीत जतन करण्यात आकाशवाणीचं योगदान अमूल्य आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य घेऊन गेली 9 दशकांपासून अधिक काळ भारतीय मनावर राज्य करणारे माध्यम म्हणजे आकाशवाणी. टेलिव्हिजन, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या गजबजाटातही आकाशवाणीनं आपलं एक वेगळं, शांत आणि समृद्ध अस्तित्व टिकवून ठेवलं आहे. अनेक पिढ्यांचं बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व आकाशवाणीच्या सुरांनी सजलं आहे. नमस्कार, मी मीनल पाठराबे, सहाय्यक निदेशक, सध्या दूरदर्शन नागपूर इथे कार्यरत आहे. सर्वप्रथम ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मनापासून शुभेच्छा. माझ्या नोकरीच्या कार्यकाळाचा जवळपास 30 वर्षांचा काळ आकाशवाणीत काम करताना गेलाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीद वाक्याप्रमाणे आजही आकाशवाणी तेवढ्याच तत्परतेनं आणि उत्साहानं काम करतेय. आकाशवाणीने मला खूप काही दिलंय, मी तर म्हणेन मला समृद्ध केलंय. शिक्षण पूर्ण झाल्या झाल्या 1991ला मुंबई आकाशवाणीत सेंट्रल सेल्स युनिट या विभागात प्रसारण निष्पादक या पदावर रुजू झाले. खरं तर सुरुवातीला दडपण आलं होतं.
कारण शिक्षण वेगळं होतं सायन्समध्ये झालेलं आणि इथे कामाचं स्वरूप एकदम वेगळं होतं. CSUला असताना या विभागात जाहिराती यायच्या. त्या काळात सिबा का गीतमाला, पूर्वी तो बिना का गीतमाला म्हणून प्रसारित व्हायचा. हा अमीन सयानी सादर करत असलेला कार्यक्रम अतिशय लोकप्रिय होता. हा कार्यक्रम प्रसारित होण्याआधी CSUला स्क्रीनिंगसाठी यायचा. नवीन प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचे ट्रेलर्स यायचे. या सर्व कार्यक्रमांच्या जाहिरातीचं बुकिंग आणि स्क्रीनिंग करावं लागे. स्क्रीनिंग करताना नवनवीन चित्रपटांची गाणी, डायलॉग्स ऐकायला मिळायचे, जे प्रदर्शित व्हायच्या आधी आमच्या विभागाकडे यायचे. याचा एक वेगळाच आनंद असायचा. मुंबईला असताना अमीन सयानी, सरिता सेठी यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेण्याचा योग आला. अजूनही त्यांच्याकडून मिळालेल्या भेटी पाहिल्या की जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. 1993 नागपूर आकाशवाणीला बदली झाल्यानंतर ड्युटी रूममध्ये शिफ्ट ड्युटीमध्ये काम करताना एक वेगळाच अनुभव होता. इथे शिफ्टप्रमाणे ड्युटी लागायची आणि ड्युटी ऑफिसरचं काम असायचं. दिवसभरातील प्रसारणाचं मॉनिटरिंग करून त्याचं रिपोर्टिंग करण्याचं काम करत असे. याच दरम्यान कार्यक्रम विभागात सुद्धा काम करण्याची संधी मिळाली आणि इथे खूप काही शिकायला मिळालं. मराठी भाषण विभागात मनोहर पवनीकर सरांची सहाय्यक म्हणून काम करताना पद्मश्री बाबा आमटे, प्राचार्य राम शेवाळकर, डॉक्टर द.भी. कुलकर्णी, कवी ग्रेस, डॉक्टर वी.स. जोग, डॉक्टर आशा सावदेकर, डॉक्टर भाल भोळे आणि इतरही बऱ्याच महान व्यक्तींचे कार्यक्रम करण्याचं भाग्य मला मिळालं. 2006 साली लाड स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन आकाशवाणी नागपूरद्वारा करण्यात आलं होतं. त्याच्या रेकॉर्डिंग आणि प्रसारणाची जबाबदारी आम्ही पार पाडली. ऐसी अक्षरे रसिके हा प्रसिद्ध साहित्यिकांवर आधारित रूपकात्मक कार्यक्रम आकाशवाणी नागपूरद्वारे सादर करण्यात आला आणि हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रात मॉडेल प्रोग्राम म्हणून नावारूपास आला. याचा आनंद काही वेगळाच होता. आदिवासींचं जीवन संगीत या 13 भागांची मालिकेची निर्मिती सुद्धा करण्यात आली. कोरोना काळात आकाशवाणी नागपूर केंद्रांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. कोविड-19चं आव्हान, आम्ही आहोत तयार, कोरोना की ललकार, हम है तयार या शीर्षकाअंतर्गत वेगवेगळ्या विषयाला धरून फोन इन कार्यक्रम प्रसारित करून श्रोत्यांचं मनोरंजन केलं. बढती झाल्यानंतर 2015ला आकाशवाणी चंद्रपूरला बदली झाली. 2015 ते 2018 हा कार्यकाळ माझ्यासाठी अतिशय स्मरणीय आणि आनंदी होता असं मी आवर्जून सांगते. चंद्रपूरला काम करत असताना कामाचं सॅटिस्फॅक्शन म्हणतात ना, ते मिळालं. इथले श्रोते अतिशय आवडीने रेडिओ ऐकायचे आणि फीडबॅक द्यायचे. इथले निवेदक उत्कृष्ट कार्यक्रम सादर करायचे, त्यामुळे लिसनिंग भरपूर होतं. आकाशवाणी चंद्रपूरला वनिता मंडळ, गांधी वंदना, युववाणी आणि इतर कार्यक्रमांची निर्मिती करून जास्तीत जास्त श्रोत्यांना आवडेल असे कार्यक्रम आणि काही सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न केला. काळ बदलला, तंत्रज्ञान आलं, त्यात रेडिओ कसा मागे पडेल? आता रेडिओ डिजिटल रूपात परिवर्तित झाला. समाज माध्यमांची जोड त्याला मिळाली आणि या डिजिटल युगात आकाशवाणीनं सुद्धा आपला ठसा उमटवला. कितीतरी पिढ्या कलावंत, साहित्यिक, लेखक, कवी आकाशवाणीने घडवले आहेत. आपण अशा माध्यमात काम करतो याचा खरंच अभिमान वाटतो. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिकलो आणि घडलो. आता मात्र प्रसार भारतीची पिढी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्यानं नवनवीन क्रिएटिव्ह असे कार्यक्रम करून आकाशवाणीला उत्तरोत्तर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवण्याचा प्रयत्न करतेय. त्यांना कायम यश मिळो. पुन्हा एकदा ऑल इंडिया रेडिओला 90व्या वर्षात पदार्पणासाठी शुभेच्छा. धन्यवाद. आकाशवाणीचा हा स्वर प्रवास अखंड राहो आणि प्रत्येक घरात ज्ञान, संस्कृती आणि प्रेरणेचा प्रकाश पोहोचत राहो. कधी बातम्यांचा विश्वास, कधी सुरांचा मधुर गंध, कधी संस्कृतीचा वारसा, कधी ज्ञानाचा आनंद. 9 दशकांचा प्रवास तिचा आजही तितकाच महान. आकाशवाणीच्या कार्याला शतशः प्रणाम. आकाशवाणीच्या या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासाला आणि सर्व रसिक श्रोत्यांना मानाचा मुजरा.